तर विक्रोळीमध्ये सुद्धा 17 ऑगस्टला दरड कोसळलेली होती आणि आता घाटकोपरमध्ये गौसिया चाळ परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे सातत्यानं अशा दुर्घटना घडून त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण हे आपल्याला दिसतंय। चेंबूर विक्रोळीमध्ये दरडी कोसळलेल्या होत्या जुलैमध्ये 2021 मध्ये, त्यावेळेला 32हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता। तर या सगळ्या गोष्टी पाहता अनेकदा अशा घटना घडतात, मात्र तरी सुद्धा प्रशासनाकडून फक्त नोटिसा बजावल्या जातात, तिथून तो परिसर रिकामा करण्यासाठी काहीही हालचाली केल्या जात नाहीत। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। स्वप्नील, नोटिसा बजावलेल्या होत्या इथे राहणाऱ्या सगळ्यांना, मात्र तरी सुद्धा त्यांनी घरं रिकामी केली नव्हती, खाली केली नव्हती, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत आणि मग पालिकेच्या प्रशासनानं तिथे येऊन या सगळ्यांना तिथून का बाहेर काढलं नाही? नक्कीच हा सवाल उपस्थित होतो। स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता, मात्र यानंतर का कारवाई करण्यात आली नाही असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। कारण मे मध्ये जेव्हा सभा झाली होती त्याच वेळेला महानगरपालिकेच्या सभेत हा विषय काढला होता। यापूर्वी सुद्धा घटना घडली होती, 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता। ही जी दरड दिसते याच भागातील खरं तर बाजूची दरड होती आणि त्या ठिकाणी 70 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यालाच लागून ही मोठी दरड आपल्याला पाहायला मिळते। मात्र यामध्ये सुद्धा पावसामध्ये दुर्घटना घडेल अशी शक्यता होती आणि अशी वर्तवली होती आणि भीती सुद्धा स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केली होती। मात्र त्यानंतर ही अनेक नोटिसा केवळ पाठवण्यात आल्या, मात्र नोटीसवरती कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होतो। ज्याप्रमाणे बांद्रामध्ये गरीब नगर येथे जी कारवाई करण्यात आली, फक्त 500 झोपडवासियांना बाहेर काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी बुलडोजर टाकण्यात आला, तसं या ठिकाणी का कारवाई करण्यात आली नाही असा स्थानिकांचा सुद्धा सवाल आहे। एकीकडे नगरसेवकांचा सुद्धा सवाल आहे। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या होताना या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र यावरती ठोस कारवाई, ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही? कारण एकूणच मुलुंड असेल, घाटकोपर असेल, अशा ज्या खरं तर डोंगराळ भागामध्ये ज्या एकूण वसाहती आहेत, संरक्षक भिंतीचा मुद्दा सुद्धा पावसाळ्यामध्ये नेहमी समोर येत असतो। कारण आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं, मुंबईमध्ये असतील किंवा उपनगरमध्ये असेल, दरड कोसळून अनेक घटना घडलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक घरातली नागरिकांना एकूण निर्वसाहत व्हावं लागलं होतं आणि काहींचा मृत्यू सुद्धा झाला होता। मात्र यामध्ये केवळ नोटिसा बजावून चालणार नाही, तर या ठिकाणी कारवाई करणं अपेक्षित आहे आणि या कारवाई का करण्यात येत नाही असा सवाल आहे। नक्की कारवाई करण्यामध्ये नक्की कोणाचा हस्तक्षेप आहे का, कोण अडवतंय का कोण, असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो। निश्चित, त्यामुळे या संदर्भात आता काय नेमकी उत्तरं प्रशासनाकडून दिली जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।